नमस्कार, मी आकाश बालाजी पाटील. आज आपण आहोत बाणेरमध्ये एका अतिशय चांगल्या 3 आणि 2 BHKचा रिव्ह्यू घेण्यासाठी आलो आहोत. आपण ॲक्च्युली आता कुठल्या हॉटेलच्या लॉबीमध्ये नाही आहेत, तर बिल्डरनी जे 2 ऑलरेडी डिलिवर्ड विंग्स दिलेले आहेत त्याच्या लॉबीमध्ये आहोत. तुम्हालाही मिळताना अशीच लॉबी मिळेल. चला आपण ॲक्च्युअल फ्लॅट बघू. आज आपण हा प्रोजेक्ट का सिलेक्ट केला किंवा हा फ्लॅट आपण रिव्ह्यू करण्यासाठी का घेतला याच्या मागचे रिझन सांगतो तुम्हाला. तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असेल तर आमच्या व्हिडिओना लाईक करा. हा प्रोजेक्ट आज आपण शूटसाठी घेतला, याच्या मागं काही स्पेसिफिक कारण आहेत. त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ही बिल्डिंग जी आहे ही निअरिंग पोझिशनला आलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 पोझिशन्स मिळतील. 1 डिसेंबर 2026चं पोझिशन आहे, 1 डिसेंबर 2027चं पोझिशन आहे. 6.5 एकरामध्ये हा प्रोजेक्ट असेल. सर्वच अमेनिटी याच्यामध्ये दिलेले आहेत. 6.5 एकरामध्ये आपल्याला 5 टॉवर्स आहेत, ज्यापैकी 4 जो टॉवर्स आहेत ते रेसिडेन्शियलचे आहेत, जिकडे आपण मेन टॉवर्स म्हणू शकतो. 3 लेवलचं पार्किंग आणि 22 फ्लोअरची ही बिल्डिंग असेल. 5वा टॉवर आहे तो गव्हर्नमेंटच्या नियमानुसार म्हाडाचा टॉवर आहे, जो सेपरेट आहे. त्यांचा एंट्री एक्झिट, त्यांच्या अम्युनिटीचा पार्ट जो आहे तो सेपरेट असेल. इकडे आपल्याला 2च कॉन्फिगरेशन मिळतील, एक 2 BHK आणि एक 3 BHK. जो 2 BHK आहे तो 890 स्क्वेअर फूटचा मोठा 2 BHK आहे आणि जो 3 BHK आहे तो 1260 स्क्वेअर फूटचा 3 BHK आहे. जर का आपण बिल्डरची लेगसीच्या बाबतीत बोलायचं झालं तर बिल्डर हे मुंबई, पुणे आणि ठाण्यामध्ये त्यांचे कन्स्ट्रक्शन साइट्स आहेत. गेल्या 20-25 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये काम करतायत. कन्स्ट्रक्शन क्वालिटी अतिशय उच्च दर्जाची देत आहेत. पोझिशनची जी डेडलाईन आहे ती नेहमी ते फॉलो करतात. वेराच्या पोझिशनपेक्षा 1 वर्ष 1.5 वर्ष ते अगोदरच पोझिशन देतात. अतिशय चांगली त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड आहे. कन्स्ट्रक्शन क्वालिटी आपण म्हणू शकतो अतिशय चांगली आहे. आत्ताच आपण लॉबी पाहिली, जी एक्झिस्टिंग ए विंगची लॉबी होती, जी त्यांनी ऑलरेडी त्यांच्या जे फ्लॅट ओनर्स आहेत त्यांना दिलेली आहे. आत्ता जे लास्टचे 2 टॉवर्स आहेत ते 2 टॉवर्समध्ये आपल्याला निअरिंग पोझिशन चे 3 BHK आणि 2 BHK अवेलेबल आहेत. आता आपण बघू 3 BHKचा ॲक्च्युअल फ्लॅट बघू. त्याच्यामध्येही बिल्डरने काही गोष्टी आपल्याला फ्लॅट सोबत प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्याची माहिती घेऊ. चला आता आपण बघतोय ॲक्च्युअल 3 BHK फ्लॅट. 1260 स्क्वेअर फूटचा हा 3 BHK आहे. या फ्लॅटचं जर का आपण वैशिष्ट्य बघायचं झालं तर या फ्लॅटला आपल्याला हॉल, दोन्ही बेडरूम्स आणि किचन यांना सेपरेट बाल्कनीज आपल्याला मिळत आहेत. म्हणजे जवळजवळ 4 बाल्कनीचा हा फ्लॅट आहे. अतिशय प्रशस्त असा फ्लॅट आहे. चला बघू आपण. आत येताच आपल्याला इकडे डिजिटल लॉक अवेलेबल आहे. इकडे आपल्याला सेफ्टी पर्पजसाठी व्हिडिओ डोअरबेल दिलेले आहे. या फ्लॅटचं जर का ओरिएंटेशन बघाल, पोझिशन बघाल तर ही एल शेपमध्ये दिलेली आहे. म्हणजे आपल्याला हा जो एरिया आहे तो फक्त लिव्हिंगचा एरिया आहे. तुम्ही बघू शकता इतकं बल्की मटेरियल देऊन सुद्धा किंवा इतकं बल्की फर्निचर देऊन सुद्धा जो स्पेस आहे तो बऱ्यापैकी चांगला स्पेस मिळतो. इकडे आपल्याला या कोपऱ्यामध्ये सुद्धा बघाल तर इकडे आपण मंदिरासाठी हा एरिया जो आहे तो यूज करू शकता. इवन इकडे सुद्धा बघाल तर इकडे आपल्याला हा जो स्पेस मिळतोय हा स्पेस सुद्धा तुम्ही मंदिरासाठी युटिलाइज करू शकता. यालाच अटॅच्ड आपल्याला ही बाल्कनी मिळते. बाल्कनी बघाल आता सध्या काम चालू आहे. बाल्कनी बघाल तर या ज्या बाल्कनीज आहेत हॉलच्या बाल्कनीज, त्याचं एकतरी नॉर्थला तुमचा व्ह्यू असेल किंवा तुमचा एकतरी साऊथचा व्ह्यू असेल. आता इकडे बघाल तर इकडे समोर जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या आणि या बिल्डिंगच्या मध्ये सायझेबल डिस्टन्स आहे. तुम्ही बघू शकता समोरच्या बिल्डिंगच्या आपल्याला इथून अम्युनिटीचा पार्ट दिसतो. या फ्लॅटची जर का अजून एक विशेषता बघायला गेलं तर आपल्याला याचा जो डायनिंग एरिया आहे तो अतिशय मोठा डायनिंग एरिया आहे. म्हणजे इथून ते इथपर्यंत हा याचा फक्त डायनिंग एरिया आहे. म्हणजे आता इथे फक्त 4 सीटरची टेबल लावलेला आहे. तुम्ही अगदी 10 सीटरचा सुद्धा टेबल लावू शकता, इतका मोठा एरिया आहे. इथे तुम्ही डिझायनर एक पार्टिशन बनवू शकता, जेणेकरून तुमच्या डायनिंग एरियामध्ये आणि तुमच्या एंट्रीमध्ये एक थोडासा एक प्रायव्हसीचा भाग राहील. यालाच अटॅच्ड आपण बघाल तर यालाच अटॅच्ड आपल्याला ही किचनचा एरिया मिळतो. किचन जे आहे ते किचन पॅरलल प्लॅटफॉर्मवरती आधारित आहे. आपल्याला दोन्ही साईडला आपल्याला प्लॅटफॉर्म असेल. इकडे खूप
चांगला स्पेस दिलेला आहे फ्रीज ठेवण्यासाठी. एक्झिस्टिंग फ्रीज हा बघाल तर हा ठेवल्यानंतर सुद्धा बरीचशी जागा शिल्लक आहे. तुम्ही याच्यापेक्षा मोठाही फ्रीज इथं ठेवू शकता. यालाच अटॅच्ड आपल्याला ही ड्राय बाल्कनी मिळेल जी सेपरेट आहे. ड्राय बाल्कनीमध्ये बघाल तर अगदी स्पेशियस तुम्हाला जागा दिलेली आहे. अजून एक एक्स्ट्राचा सिंक दिलेला आहे आणि ही मोकळी असल्यामुळे किंवा इन्क्लोज नसल्यामुळे तुम्हाला हवा किंवा लाईट तुमच्या किचनमध्ये अतिशय चांगली राहील. इथून चालू होतात आपल्या बेडरूम. तिन्ही बेडरूम एका साईडला आहेत. पहिला आपल्याला माझ्या उजव्या हाताला आहे ती आपली कॉमन वॉशरूमची जागा आहे. कॉमन वॉशरूम आपल्याला इकडे मिळेल. स्पेशियस अगदी मोठं कॉमन वॉशरूम आहे. बाहेर आपल्याला हँडवॉश एरिया दिलेला आहे हात धुण्यासाठी सेपरेट, जेणेकरून आपल्या डायनिंगच्याच बाजूला आहे हा वॉशरूममध्ये हात धुण्यासाठी जायची आवश्यकता नाही. माझ्या लेफ्ट साईडला तुम्हाला ही चाइल्ड बेडरूम किंवा आपण याला गेस्ट बेडरूम म्हणू शकतो. ही गेस्ट बेडरूम दिलेली आहे. अगदी परफेक्ट स्क्वेअरमध्ये दिलेली आहे. गेस्ट बेडरूममध्ये बघाल तर हा वॉर्डरोबचा ऑलरेडी इथे स्पेस दिलेला आहे, म्हणजे बिल्डरने वॉर्डरोब बनवून दिलेला आहे. बघू शकता किती मोठं वॉर्डरोब आहे. अगदी वरपासून खालीपर्यंतचा हा वॉर्डरोबचा स्पेस आहे. ते दिल्यानंतर इकडे हा स्पेस अवेलेबल आहे. त्या बाजूला ही स्पेस अवेलेबल आहे आणि बऱ्यापैकी समोर ही स्पेस अवेलेबल आहे. इकडे हा एक बिल्डरने आता देताना डिझायनरचा पार्ट केलेला आहे. तुम्ही असाच बनवू शकता. त्यामुळे ही रूम तुम्हाला अतिशय स्पेशियस आणि मोठी वाटायला लागेल. इथे आपल्याला बघाल तर इथे हा जो लॉबीचा किंवा एक स्पेस क्रिएट झालेला आहे लॉबीचा, इकडेही आपल्याला ही स्पेस मिळते. हा जो प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म मिळेल. तुम्ही आता जसं बिल्डरने बनवलेला आहे तसंही तुम्ही स्टोरेजसाठी हा स्पेस युटिलाइज करू शकता. इथून आल्यानंतर इथे माझ्या डाव्या हाताला एक बेडरूम आहे आणि माझ्या उजव्या हाताला एक बेडरूम आहे. आपण ही बेडरूम पहिला बघू. या बेडरूमलाही आपण मास्टर बेडरूम म्हणू शकतो. आता ही बेडरूम स्पेशियस आहे. तुम्ही बघाल तर यालाही इकडे वॉर्डरोबचा स्पेस दिल्यानंतरही, म्हणजे हा अख्खा वरपासून खालीपर्यंत वॉर्डरोबचा स्पेस आहे. इकडेही हा वॉर्डरोबचा स्पेस आहे. माझ्या बाजूला सायझेबल स्पेस अवेलेबल आहे. माझ्या इकडे समोर बघाल तर समोर तुम्ही जर का इकडे टीव्हीचा प्लॅन करत असाल, कारण ही मास्टर बेडरूम आहे, तर तुम्हाला टीव्ही आणि तुमच्यामध्ये सायझेबल डिस्टन्स मिळेल. तुम्हाला या बाजूला बेडच्या या बाजूला ही स्पेस अवेलेबल आहे. इकडे समोर बघाल तर समोरही तुम्हाला स्पेस अवेलेबल आहे. तुम्ही एखादी चेअर टाकून तुम्ही वर्क फ्रॉम होम सुद्धा इथे करू शकता. यालाच अटॅच्ड तुम्हाला ही बाल्कनी मिळेल. बाल्कनी बघाल तर बाल्कनी दोन साईडने ओपन असेल. ही बाजू तर ओपन आहेच. तुम्हाला या बाजूला ही ओपन आहे. तुम्हाला ह्या बाजूचाही व्ह्यू तुम्ही घेऊ शकता. या मास्टर बेडरूमला आपल्याला हे अटॅच्ड वॉशरूम मिळेल. हे डिझायनर वॉशरूम आपल्याला बिल्डरकडून मिळत आहे. इथून चालू होते आपली सेकंड मास्टर बेडरूम. मी दोन मास्टर बेडरूम यासाठी म्हणतोय, तुमच्या लक्षात येईल ही अगदी स्पेशियस बेडरूम दिलेला आहे. म्हणजे या बेडरूम मध्येही बघाल तर आपल्याला हा वॉर्डरोबचा स्पेस दिलेला आहे. अगदी इथून इथपर्यंत हा वॉर्डरोबचा स्पेस आहे. वरतीपासून खालीपर्यंत हा स्पेस आपल्याला युटिलाइज करू शकता तुम्ही. या बाजूला ही एक टेबल ठेवण्यासाठी जागा मिळते. एवढा स्पेस अवेलेबल आहे. तुम्हाला या बाजूलाही हा एक छोटा टेबल ठेवलेला आहे. इकडेही आपल्याला हा स्पेस अवेलेबल आहे बेड ठेवून सुद्धा. इकडे समोरही आपल्याला हा स्पेस युटिलाइज करू शकता. इथे आता ऑलरेडी एक वर्क स्टेशन टाईप बनवलेला आहे बिल्डरने सॅम्पल फ्लॅटमध्ये, तसा तुम्ही बनवू शकता. यालाच अटॅच्ड आपल्याला ही बाल्कनी पण मिळते. ही बाल्कनी बघाल तर ही बाल्कनी तुमची ओपन होते आता या फ्लॅटमध्ये वेस्ट साईडला. म्हणजे या फ्लॅटला आपल्याला नॉर्थ साईडला 3 बाल्कनीज असतील आणि एक वेस्ट साईडला आपल्याला एक बाल्कनी मिळेल. अशा 4 बाल्कनीज आपल्याला इन्क्लुडिंग ड्राय बाल्कनी मिळत आहेत. इथे बघाल तर याला अटॅच्ड हा वॉशरूमचा पार्ट असेल. आता आपण जो फ्लॅट पाहिला त्याच्यामध्ये आपल्याला बिल्डरकडून काही गोष्टी मिळणार आहेत, जसं की
वॉशरूम्समध्ये आपल्याला ग्लास पार्टिशन्स मिळतील, जे आता ॲक्च्युअल फ्लॅटमध्ये नव्हते. आपल्याला गिझर मिळतोय, सगळ्या वॉशरूम्समध्ये आपल्याला गिझर मिळत आहेत. आपले जे हॉल आणि डायनिंगचा एरिया आहे त्याचे जे कॉर्नर्स आहेत तिकडे POP करून मिळेल आपल्याला. फॅन्स अवेलेबल आहेत, फॅन्स बिल्डरकडून आपल्याला मिळत आहेत. पॅकेजमध्येच इन्क्लुडेड असेल हे सगळं. हा फ्लॅटची जी साईज आहे ती 1260 स्क्वेअर फूटची साईज आहे. या फ्लॅटची जर का आपण किंमत बघायला गेलो तर 1,70,00,000 रुपये या फ्लॅटची किंमत आहे, जी निगोशिएबल आहे. याचं पोझिशन आहे, एका विंगचं पोझिशन आहे ते डिसेंबर 2026 आहे, ज्याच्यामध्ये 2 आणि 3 BHK दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि एक पोझिशन जे आहे ते 2027 डिसेंबर 2027चं पोझिशन आहे. हा फ्लॅट कोणी कन्सिडर करायला हवा याच्या संदर्भात जर का आपण बोलायचं झालं तर आता सध्या आपण बघतो की बाणेर बालेवाडीमध्ये निअरिंग पोझिशनचे ऑप्शन्स फार लिमिटेड आहेत. त्याच्यामुळे हा एक चांगला ऑप्शन होईल निअरिंग पोझिशनमध्ये. डिसेंबर 26चं पोझिशन आहे. 1260चं सायझेबल असं मोठं कार्पेट मिळतं, जिकडे आपल्याला 4 बाल्कनी मिळत आहेत. बाणेर बालेवाडीमध्ये सिंगल बाल्कनी किंवा डबल बाल्कनीचा सध्या ट्रेंड चालू आहे. एक हॉलला बाल्कनी दिली जाते. इकडे आपल्याला दोन्ही मास्टर बेडरूम्सला बाल्कनी आहेत, ड्राय बाल्कनी आहेत, हॉलला बाल्कनी आहे. दुसरं सर्वात महत्त्वाचं 3 BHK सोबत आपल्याला 2 कार पार्किंग मिळत आहेत इकडे. बिल्डरची लेगसी अतिशय चांगली आहे. या प्रोजेक्टचं जर का आपण लोकेशन बघायचं झालं तर इथून साधारणतः फक्त 150-200 मीटरवरती मुंबई पुणे जो आपला हायवे आहे, NH4 हायवे आहे, तो लागतो. बाजूलाच बिटवाईज आहे. त्याच्याच बाजूला बघाल तर के रहिजासारख्या नामांकित बिल्डरकडून बिल्ड टू सूट मोठं कमर्शियल येत आहे. समोर अमर टेक पार्क आहे किंवा अमरची खूप मोठी बिल्डिंग आहे, जिथे कमर्शियल ॲक्टिव्हिटीज किंवा IT कंपनीज आहेत. या आजूबाजूला हायवेच्या आजूबाजूला येणाऱ्या काळामध्ये सगळ्या IT कंपनीज किंवा सगळ्या कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट येत आहेत. त्यामुळे तुम्ही रेंटसाठी हा जरी बघत असाल तरी अतिशय चांगलं ऑप्शन आहे. एंड युजर्ससाठी बघत असाल तरी अतिशय चांगलं यूज आहे. का तर फ्लॅट अतिशय स्पेशियस आहे. इव्हन 2 BHK स्पेशियस आहे, 3 BHK स्पेशियस आहे आणि सर्व अम्युनिटीज दिलेल्या आहेत. तुम्हाला अम्युनिटीजमध्ये स्विमिंग पूलपासून गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया सगळ्या अम्युनिटीज या प्रोजेक्टमध्ये मिळतील. त्यामुळे या प्राइसला हा प्रोजेक्ट अतिशय चांगली डील होईल. तुम्ही हा फ्लॅट नक्कीच कन्सिडर करू शकता. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांना पाठवू शकता, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या फ्लॅट बाईंगमध्ये हेल्प होऊन जाईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू अँड जय हिंद.